हॅलो, रेसिपी आणि गोष्टीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. इडली म्हटली की इडली नेहमी इतकी आपण सारण त्याचं बनवून ठेवतो की दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी ते वापरतो आणि त्याचं मग इडलीचे डोसे, उत्तप्पे असे नाना प्रकार सुरू असतात. तर इडली पहिले तर थोडं प्रमाणशीरच टाका की तीच इडलीचं सारण 10-10 दिवस खाण्यात काही पॉईंट नाही आहे. आणि मग ही थोडं उरलं तर त्यामध्ये एक वेगळी इडली म्हणून एक तर कलरफुल दिसते, शिवाय ती जास्त प्रोटीन म्हणजे न्यूट्रिशियससुद्धा होते. लहान मुलंसुद्धा आवडीने खातात. पुन्हा सांबार करायची गरज नाही. चटणीसोबतसुद्धा खूप छान लागतो हा पदार्थ. तर इडलीच्या सारणामध्ये फेटून घ्यायचा आणि त्यानंतर छानपैकी बारीक चॉप करून बीटचे आणि गाजराचे तुकडे टाकायचे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पालकसुद्धा बारीक चिरून टाकू शकता. पण पालकापेक्षा बीट गाजरच किंवा मग तुम्ही बीट न टाकता पालक आणि गाजर टाकू शकता. म्हणजे ती ग्रीनिश त्याला थोडा कलर येईल. अशी कलरफुल इडली मुलांसाठी बनवू शकता. त्यानंतर यामध्ये सोडा अजिबात टाकायचा नाही. मी माझ्या कोणत्याच पदार्थात सोडा टाकत नाही. हे जे फर्मेंट होणारे पदार्थ आहे यासाठी एक त्याची ठराविक पद्धत राहते की त्याचा ठराविक वेळ राहतो. त्या वेळेत जर तुम्ही तेवढा वेळ दिला त्याला फर्मेंट व्हायला, शिवाय त्याचं वातावरण हे जर आपण कंट्रोल केलं तर मात्र आपला पदार्थ विदाऊट सोडासुद्धा बघा किती छान फर्मेंट झालेले आहे हे सारण आणि किती छान याची इडली फुगली आहे. टम्म फुगते ही इडली आणि चटणीसोबत छान मुलं आवडीने खातात. कसा वाटला व्हिडिओ ते तर सांगाच. शिवाय जर तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असेच थोडे ट्विस्ट घेऊन मी पदार्थ करत असते. आणि हो, इडलीचं सारण इतकं टाकू नका की फ्रीजमध्ये ते 10 दिवस टिकेल. आपण तेच एखाद दिवस उरलं म्हणजे दुसऱ्या दिवशी त्याचे पदार्थ बनवले तर हरकत नाही, पण 10-10 दिवस ते म्हणजे थोडं हेल्थविषयी आपण स्वतःच्याच हेल्थविषयी थोडं जागरूक व्हायला पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. कसा वाटला व्हिडिओ ते सांगा. इतका छान झालेला होता हा पदार्थ. तर मुलांनी तर फस्त केली. सांबार बनवण्याची आवश्यकता नाही.